श्री स्वामी समर्थ. श्वेता झूम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सुंदर अशी चंद्रामध्ये बुगडी. बघू शकता. तर चला, यासाठी लागणार आहे आपल्याला चंद्र, जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. आणि त्यानंतर लागणार आहे गोल्डन बीड्स, त्यानंतर छोटे साइज गोल्डन बीड्स, त्यानंतर आपण यूज करणार आहोत मोती, पिंक कलरचा स्टोन, बेस्तार आणि गेज वायर. तर चला, आपण काय करणार आहोत, चंद्राला साइडने अगोदर गोल्डन मण्यांनी कव्हर करून घेणार आहोत, सेम अशा पद्धतीने बघू शकता. आणि त्यानंतर मोत्यांच्या बीड्सने आपल्याला कव्हर करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत गेज तार. तर मी इथे चंद्राला आता आपण काय करणार आहोत, साइडने गेज तार टाकून प्रेस करून एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकणार आहोत अशा पद्धतीने. आता आपल्याला याच्या साइडने गोल्डन बीड्स होऊन घ्यायचे. तर आता आपण मोठी साइज गोल्डन बीड्स इथे होऊन घेणार आहोत. तर आता आपण याच्या साइडने जेवढे आपल्याला गोल्डन बीड्स हवे आहेत तेवढे आपण इथे ओवून घेतलेले आहे. आता ह्याला आपण एंडिंगला पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण यानंतर काय करणार आहोत, मोती आणि गोल्डन मनी असं आपण मोत्यांनी पॅक करून घेणार आहोत. बघू शकता, इथं मी जे मोती साइडने कव्हर केलेले आहेत ते बसवून घेणार आहोत आपण आता अशा पद्धतीने. तर त्यासाठी आपण आता एक मोती आणि एक छोटा गोल्डन बीड्स जो आहे तो ओवून घेणार आहोत. तर त्यानंतर गोल्डन बीड्स साइडला करणार आहोत आणि मोत्यामधून पुन्हा आपल्याला तार रिपीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथे तार काढून एक एक मणी ओवून घ्यायचा आहे राऊंडचा. सेम आपण आता काय करणार आहोत, जे मोती आहे मोती, त्यानंतर एक गोल्डन बीड्स ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि गोल्डन बीड्स साइडला करून मोत्यामधून तार पास करून घेणार आहोत. व्यवस्थित आपण इथे पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता. आपल्याला हे नंतर पुन्हा असं पॅक करून घेत चालायचं आहे. तोपर्यंत मी सगळे मोती ओवून घेणार आहेत साईडचे जे आहेत ते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. गोल्डन बीड्स साइडला करायचं आहे आणि मोतीमधून पुन्हा तार रिपीट होऊन घ्यायचे आहे. तर आता आपण हे मोती असे साइडने पूर्ण पॅक करून बसवून घेतलेले आहेत.
हवे तेवढे. आता त्यानंतर आपण इथं पॅक करून घेणार आहोत. स्टार्टिंगला जिथे आपल्याला आपण जी गोल्डन मनी ओवलेली आहेत तिथे आपल्याला ही तार एंड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण याला काय करणार आहोत, आता इथे आपण काय करणार आहोत, ह्या गोल्डन बीट्सला पण आपण पॅक करून घेणार आहोत. तर आता एक एक गोल्डन मनी पकडून आपल्याला इथे मोती आणि गोल्डन मनी चंद्रा बेस वरती आपण पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट मोतीला आपण स्प्रिंग करून घेणार आहोत तारीनी आणि नेक्स्टचा जो गोल्डन बीड्स आहे त्यातून तार वळून घेणार आहोत. अशा पद्धती. आणि नेक्स्ट जो मोती आहे तो पण प्रेस करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण इथे सेकंडचा जो मोती आहे तो प्रेस करून घेणार आहोत आणि जो नेक्स्ट गोल्डन बीड आहे त्यामधनं पुन्हा तार रिपीट होऊन घेणार आहोत. त्यानंतर आपण आता पुन्हा नेक्स्टचा जो गोल्डन बीड आहे तो घेणार आहोत आणि त्यातून तार पुन्हा रिपीट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आणि मोती देखील पॅक करत चालणार आहोत. नेक्स्ट गोल्डन बीड मधून आपण पुन्हा जो काही चंद्र आहे त्याला आपण कव्हर करून घेतलेला आहे. एक एक गोल्डन बीड्सला आपण इथे चांगल्या प्रकारे कव्हर करून घेणार आहोत. मोती त्यानंतर गोल्डन बीड्स अशा पद्धतीने. तर आपण अशा प्रकारे ह्या गुढीला चंद्रकोरला साईडने सगळ्या पॅक करून घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, बेस बनवणार आहोत, जो की बॅक साईडला आपल्याला अटॅच करून असं पॅक करायचं आहे. त्यासाठी मी इथे काय करणार आहे, बेस तार घेणार आहे. बेस तार घेतली जाणार आहे इथे. आपण बेस तार घेऊन बेस तारेवर आपल्याला बुगडी अटॅच करण्यासाठी चा जो पीस आहे तो आपण इथे तयार करून घेणार आहोत.
तर अशा पद्धतीने आपण बेस बनवून घेणार आहोत. तर आपण बेस हा तयार करून घेतलेला आहे. आपल्याला हवी तेवढी तार आपण इथे आता कट करून घेणार आहोत. तर आता आपण इथे बेसला बॅक साईडला पॅक करून घेणार आहोत. तर मोत्यांमधून काढून तार बेस अशा प्रकारे इथे आपण याला पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे बेस तार पॅक करून घेतलेली आहे. बघू शकता. आता आपण यात काय करणार आहोत, जो पिंक स्टोन आहे तो ओवून घेणार आहोत. इथे पिंक स्टोन आपण ओवून घेतला आहे तारीतून. अशा पद्धतीने सेंटरला हा आपण घेणार आहोत. बघू शकता. त्यानंतर इथे काय करायचं आहे, पेन घ्यायचा आहे आणि पेनाच्या साहाय्याने आपण इथे बुगडीला असं टर्न करून घेणार आहोत आणि आपल्याला बॅक साईडने दोन्ही तारा सेम ठेवून कट करून टाकायचं आहे आणि थोडंसं इथे असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपली बुगडी सुंदर अशा बुगड्या तयार झालेल्या आहे. एक्स्ट्राची तार इथे आपल्याला कट करून टाकायची आहे. अशी ही सुंदर बुगडी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.